नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राजकारण आपापल्या गतीनं वेगानं पुढे सरकतंय आणि देशाच्या नव्या पंतप्रधानाच्या निश्चितीच्यासाठी लोकसभेची निवडणूक अवघ्या 6 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. हे 6 महिने हा म्हणता निघून जातील आणि मग ज्या वेळेला प्रत्यक्ष मतदानाची स्थिती येईल त्यावेळेला आपल्याला रणकंदन माजलेलं दिसेल. अर्थात ते शब्दबाणांचंच असेल अशी अपेक्षा आहे. हे सगळं आत्ता सांगण्याची निमित्त आणि कारण अशी की मोदी विरोधकांची आघाडी कितीही झालं तरी पण एकत्रित आल्यासारखी दिसतच नाहीये. या संपूर्ण स्थितीत ज्या वेगानं मोदी विरोधक एकत्र येत गेले त्यांची प्राप्त स्थितीतली आव्हानही आता समोर येऊ लागली आहेत. नवी दिल्लीतल्या शरद पवारांच्या घरी ज्या वेळेला मोदी विरोधकांची बैठक झाली त्यात जागा वाटपाच्या संदर्भात कसं काय कुठे पुढे जायचं याची केवळ चर्चा झालेली आहे. आणि इतकंच नाही तर ही जागा वाटपाचीच मेघ इतकी काही फिट्ट बसलेली आहे की जागा कुठे कुणी कशा वाटून घ्यायच्या याची चर्चा मोदी विरोधकांच्या आघाडीतल्या केवळ मुख्यमंत्र्यांशी होणार आहे. आता महाराष्ट्रात कोणाशी चर्चा होईल हे ईश्वरच जाणो. प्राप्त स्थितीत केवळ आणि केवळ मुद्दा जागा वाटपा पुरता नाही. धोरणांच्या बाबतीत एकवाक्यता दिसत नाही आणि अंतर्गत रुसवे फुगवे सुद्धा सुरू आहेत. मोदी विरोधकांची ही मोठ खरंच बांधली जातीये की परस्परांच्या विरोधाचे पदर एक एक करून आणखीन उलगडत जाणार आहेत. सनातन धर्माला संपवायलाच हवं इथपर्यंत टीकेची आणि द्वेषाची गरळ ओकणारा स्टॅलिनचा मुलगा आणि त्याचे बाबा हे अद्यापही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. परिणाम स्वरूप काँग्रेसचं मौन या संपूर्ण वादावर अधोरेखित करण्यासारखं आहे. आयताच मुद्दा भारतीय जनता पार्टीला त्यामुळे मिळालाय आणि येत्या दिवसात हा सगळा वादाचा मुद्दा आणखीन तीव्र होईल ही अपेक्षा आहे. भोपाळपासून मोदी विरोधक सभांचा धडाका लावणार आहेत. एका पाठोपाठ एक टप्प्याटप्प्यानं ते मोदींच्या वर टीकेची धार तीव्र करणार आहेत. पण हे सगळं करत असताना काही प्रश्न अद्यापही कायम आहेत. कोण कुणाविरोधात कुठे कुठे लढणार आणि कुणासाठी लढणार या सगळ्याच एकूणच विवेचनात एक शीर्षक जे आम्ही दिलंय तेच समोर येतं की अद्याप तरी मोदी विरोधकांचे सूर जुळत नाहीत. चर्चेत आपल्या सोबत या निमित्तानं कोण कोण आहेत त्यांचा पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत गणेश हाके आहेत, प्रवक्ता आहेत भारतीय जनता पार्टीचे. बालाजी गाडे पाटील आहेत, प्रवक्ता आहेत काँग्रेसचे. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं 2 मंडळी आहेत, संजय तिवारी आहेत आणि जयंत माइंडकर आहेत. मला पटकन गणेश हाकेंना एक संधी द्यायची आहे. पहिली, गणेश हाके, ज्या पद्धतीनं मोदी विरोधकांची आघाडी बांधली गेली ही आघाडी नुसती बांधली गेली असं वरवर दिसतंय. अंतर्गत त्यांचा संघर्ष का म्हणून संपत नसावा? प्रसादजी, खरं म्हणजे मी जर बोललो तर माझे मित्र संजय तिवारी माइंडकर बोलतील की हे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून बोलतायत आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं ते त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत. पण खरं सांगू का तुम्हाला प्रसादजी, यांनी काहीही जरी केलं तर ज्या पद्धतीनं हे मोठ बांधण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत ना त्याच्यात तुम्हाला प्रत्येक मीटिंग मध्ये काहीतरी तुम्हाला नवीन मुद्दा तुम्हाला उदयास आलेला दिसेल. तुम्हाला सांगतो, कालच्या बैठकीला तृणमूल काँग्रेस आणि माकपचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. वास्तविक पाहता ही समन्वय समितीची बैठक होती. खरं म्हणजे समन्वय समितीमध्ये फार लिमिटेड असे लोक आहेत आणि समजा समन्वय समितीतल्या मर्यादित संख्येमध्ये 2 लोक जर हे महत्वाचे पक्ष आहेत की तृणमूल काँग्रेस आणि माकप हे जर दोन्हीही जर उपस्थित नसतील तर प्रत्येक बैठकीला, आणि खरी अत्यंत महत्वाची बैठक होती ती समन्वय समितीची की ज्याच्यावरती जागा निश्चिती करणं. मला सांगतो की सुरुवातीला यांनी सांगितलं होतं प्रसादजी, अत्यंत छान अनुपस्थितीच्या बाबतीत त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या प्रकारची कारणं देण्यात आली. तृणमूलच्या अनुपस्थितीबद्दल कारण दिलं पण माकपच्या अनुपस्थितीबद्दल मात्र काल केसी वेणुगोपाल थेट काहीच बोलले नाहीत. बालाजी गाडे पाटील आहेत, आपल्या प्रत्येकाला मर्यादित वेळेत बोलण्याची संधी मिळणार आहे. गाडे पाटील, आपल्याला विचारायचंय, तुमच्यात आपापसात एकमेकांविषयी विश्वास आहे? नक्कीच. मुळात इंडिया आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा बेबनाव नाहीये, अविश्वास नाहीये. फक्त आता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलत होते
की आमच्या इंडिया आघाडीमध्ये लोकशाहीवरती विश्वास असणारे सगळे पक्ष आहेत आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन विचारात घेऊन इथं जागा वाटप सगळ्यांच्या सोयी म्हणजे विचारात घेऊन ठरतं. भारतीय जनता पक्षासारखं इथं एकाधिकारशाही नाही, तुम्हाला इतके देऊ हे वरतून ठरवलं जातं आणि मग खाली वाटप केलं जातं. अशा प्रकारचं होत नाही. इथं लोकशाही पद्धतीनं होतंय. कुठल्याही प्रकारचा बेबनाव इंडिया आघाडीमध्ये नाहीये आणि देशामध्ये जे काही एकाधिकारशाही, भ्रष्टाचार, लोकांची लूट चालली आहे आणि देशाला जाती धर्माच्या नावावरती विभाजित करण्याचं काम जे काही गेल्या 9 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या विचारधारेच्या माध्यमातून झालंय ते रोखण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी हे सगळेच्या सगळे पक्ष आम्ही एकत्रित आहोत. कुठल्याही प्रकारचा अविश्वास या इंडिया आघाडीमध्ये नाहीये आणि जे काही पसरवलं जातंय ते घाबरलेल्या, अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडनं, कारण आता त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतोय. जनतेकडनं येणारा विरोध, जनतेतनं जी बोलण्यात बालाजी कडे आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहात की येत्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा एनडीएचा पराभव होईल अशा प्रकारचं भाकीतही आपण वर्तवत आहात. पटकन निरीक्षणाच्या साठी आणि विश्लेषणाच्या साठी संजय तिवारींच्याकडून आपण एका मिनिटामध्ये एका प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. संजय राव, निकाल काय लागेल हे आज कोणीही सांगू शकत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की होय, पुढचा पंतप्रधान सुद्धा तेच असणार आहेत. एका बाजूला काँग्रेसचा दावा आहे की मोदींचा पराभव आहे, दुसऱ्या बाजूला मोदींचा आत्मविश्वास आहे की नाही, तेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. या दोन्हीचं विश्लेषण एका मिनिटात. प्रसादजी, जनतेने विश्वास टाकावा अशी जर अपेक्षा असेल तर त्याआधी आपापसात समन्वय आणि विश्वास असावा लागतो आणि तो जनतेला दिसावा लागतो. तेव्हा जनता तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही यावर विचार करू शकते. दोनच छोट्याशा संक्षिप्त मध्ये घटना सांगतो. आता काल परवा राष्ट्रपतींनी डिनर दिला, त्यावेळेस नितीश कुमार, ममता बॅनर्जी तिथे होते, काँग्रेसचं कोणीही नव्हतं. फक्त आघाडीमध्येच असा बेबनाव आहे असं नाही, काँग्रेसमध्ये सुद्धा आहे. एक छोटस उदाहरण, टिळकांचा पुरस्कार, टिळकांच्या नावाचा पुरस्कार मोदींना पुण्यात मिळत होता. त्यावेळेस शहर अध्यक्ष काँग्रेसचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेर मोदी गो बॅक घोषणा देत होते, त्यांना पोलीस घेऊन जात होते आणि त्याच वेळेला मोदींच्या सोबत स्टेजवरती पवार साहेब आणि सुशील कुमार शिंदे हसत मुखाने बसलेले होते. तर असं पक्षातच म्हणजे आघाडीत सुद्धा बेबनाव आहे, पक्षात सुद्धा बेबनाव आहे, दोन्ही ठिकाणी. जी संजय राव याच मुद्द्यावर बोलतं राहणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला सूर काही जुळत नाहीत या शीर्षकाच्या अनुषंगानंही न्याय देता येईल चर्चेला. गाडे पाटील आपल्यालाही बोलतं करतो आणि पटकन गणेशजी आपल्यालाही बोलतं करतो. 30 सेकंदात पटकन उत्तर द्या. गणेशजी, हा जो काही त्यांच्यातला विसंवाद आहे हा नक्की कोणत्या कारणामुळे असेल? 30 सेकंदात सांगायचं आहे तुम्हाला. मूलभूत एकतर काय आयडिओलॉजी मध्ये फार मोठा फरक आहे. आयडिओलॉजीज ह्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र ठिकाणी बसणं आणि पुन्हा त्यानंतर म्हणजे एकदा विचार, आणि सुरुवातीला काय सांगितलं होतं प्रसादजी की आम्ही कुठल्याही वेगळ्या विचारांचे जरी असलो तर आम्ही कॉमन म्हणजे मिनिमम कॉमन प्रोग्राम करणार आहोत आणि मिनिमम कॉमन प्रोग्रामच्या आधारावरती आमची इंडिया ही महाविकास आघाडी असेल. आता कुठं प्रोग्राम आहे, कोण करायला लागले, कसली समिती आहे, कोण प्रोग्राम करता आहे? मला सांगतो, तुम्ही जनतेसमोर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तुमचे स्वतंत्रपणे स्वतःचे मुद्दे घेऊन तुम्ही नाही जाऊ शकणार. आणि मुळात इथं प्रॉब्लेम आहे, ज्यांच्याकडे कुठलाही मिनिमम कॉमन प्रोग्राम नाहीये आणि त्यामुळे मला सांगतो आपण या मुद्द्यावर उत्तर घेऊयात. गणेशजी, या मुद्द्यावर उत्तर घेऊयात. बालाजी गाडे पाटील, आपल्यालाही 30 सेकंदाचा वेळ आहे. जो असमन्वय आहे तो किमान समान कार्यक्रमाच्या अभावामुळे आहे असं निरीक्षण भारतीय जनता पार्टीला वाटत असलं तरी तुमच्या लेखी हा किमान समान कार्यक्रमाचा असमन्वय आहे की प्रत्यक्षात अंतर्गत स्पर्धा आहे? तुम्ही कदाचित उत्तर मान्य नाही करणार, म्हणजे उत्तर देताना ही गोष्ट मान्य नाही करणार, पण तरीही सर कुठल्याही प्रकारचा म्हणजे ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक म्हणा भारतीय जनता पक्षाकडनं बेबनाव आहे अशा प्रकारचं सातत्यानं समाज माध्यमावरती आणि विविध प्रवक्त्यांकडनं बोलून हे लोकांवरती बिंबवण्याचा एक केविलवाना प्रयत्न चाललाय. पण इंडिया आघाडीमध्ये वास्तविक पाहता ज्या काही बैठका झाल्या, आता जी मुंबईला बैठक झाली त्यामध्ये अत्यंत संवादात्मक आणि समन्वयाच्या माध्यमातून ही बैठक झालेली आहे. अंतर्गत कुठल्याही प्रकारचा बेबनाव नाही. आता फक्त भारतीय जनता पक्ष आपण 9 वर्षामध्ये देशातील जनतेला दिलेलं एकही आश्वासन आपण पूर्ण करू शकलो नाही. जनता आता आपल्याला सगळीकडे नाकारती आहे आणि म्हणून इंडिया आघाडीला घाबरून
अगदी देशाचं नाव बदलण्यापर्यंतचे भाष्य हे करायला लागलेले आहेत. इतकी बर भीती, इतका धक्का बालाजीराव इंडिया- आपणही राज्यघटना वाचली असेल. त्या राज्यघटनेमध्ये इंडिया दॅट इज भारत असं लिहिलेलं आहे. त्यामुळे हा काही नाव बदलाचा प्रस्ताव तसा नाही आणि केवळ त्याची चर्चा आहे, त्याचा कुठे काही उल्लेखही पुढे घडलेले नाहीयेत. मला आता माइंडकरांना बोलतं करायचं आणि बालाजी गाडे आणि गणेश हाके या दोघांच्याही निरीक्षणातून वक्तव्यातून जे मुद्दे समोर येत आहेत त्याचं विश्लेषण पटकन माइंडकर करतील. माइंडकर, खुल्या दिल्यानं एका गोष्टीच्या बाबतीत आपल्याकडून वक्तव्य अपेक्षित करतो. इतक्या विविध प्रकारच्या विविध मतांची माणसं एकत्र आलेली आहेत, त्यांचे राजकीय राज्यस्तरीय हितसंबंध हे निश्चित एकमेकांना टक्कर देणार आहेत. तिथे कुठे ना कुठेतरी संघर्ष होणारच आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात 1952 पासून माझ्या माहितीप्रमाणे ही तिसरी वेळ आहे कोणत्या तरी एका पक्षाच्या विरुद्ध सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. आणि प्रसाद, याचे परिणाम 1977 ला काय झालेले आहेत, 1989 ला काय झालेले आहेत हे आपण पाहिलेले आहे. अशाच प्रकारचे आरोप तेव्हा काँग्रेसने त्यांच्यावर केलेले होते की तुम्ही जनता दल नाही, तुम्ही झगडा दल आहात असं म्हटलेलं होतं. पण त्या जनता दलाचे व्हीपी सिंग प्राईम मिनिस्टर झालेले होते. आणि जे काय ते आमचे भाजपचे प्रवक्ते आता बोलत आहेत केवळ 9-10 वर्षांच्या सत्तेनंतर, अहो तुमच्या दुहेरी सदस्यत्वावर जेव्हा आक्षेप जॉर्ज फर्नांडिस यांनी 1977 ला घेतलेला होता मधुलिमा यांनी, तेव्हा तुम्हाला काय झालेलं होतं. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, समाजवादी, कम्युनिस्ट, काँग्रेसी हे सगळे आणि प्रादेशिक पक्ष जेव्हा कोणत्याही एखाद्या पक्षाच्या विरुद्ध एकत्र येतात, पुन्हा एक लक्षात घ्या, कोणत्याही एका, आणि माझ्या दृष्टीने भाजप विरुद्धची ही पहिली वेळ आहे 2024 ची की ज्यावेळेस सगळे अगदी एकत्र येतात. तरी पण त्याला मग याच्यात उत्तर लागेल पटकन. आधी गणेशजी आपण द्यालच उत्तर, मी संजय तिवारींकडे त्यानंतर जाईनच. गणेशजी पटकन सांगा, जी परिस्थिती याआधी 3 वेळा होती, एका पक्षाच्या विरोधात सर्वजण एकवटले होते, त्यानंतरचे निकालही पाहायला लागतील, तुम्हाला भीती नाही का वाटत आहे? गणेश हाके, आपल्याला प्रश्न विचारलाय, आपण उत्तर देणं अपेक्षित करतो. नाही म्हणजे मला विचार नाही बिलकुल. प्रसादजी, मला आमच्या मित्र माइंडकरला म्हणायचं आहे की एका पक्षाच्या विरोधामध्ये सगळे पक्ष उभारलेत असं त्यांचं म्हणणं आहे. ते मला वाटतं विसरलेत. महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या इंडियामध्ये फक्त 26 पक्ष आहेत आणि देशातल्या पक्षाची संख्या तुम्ही जर बघितली ना तर ती म्हणजे छोटे प्रादेशिक पक्ष या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगले ज्यांचं नाव आहे अशा पद्धतीचे 100 पक्ष आहेत. त्यातले हे 26 पक्ष की जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये असे 26 पक्ष आहेत. आमच्या बरोबर आहे ना, एनडीए मध्ये सुद्धा पुष्कळ पक्ष आहेत, घटक आहेत आमच्याकडे पक्ष. तेव्हा सगळे एक विरुद्ध सगळे असा जे काही कांगावा आमचे माइंडकर करतायत ते खोटं आहे. ठीक आहे, मला यावरचं एक विश्लेषण मग एक संजय तिवारींकडून लागेल. संजय तिवारी, वारंवार हा मुद्दा चर्चेत येत असतो, माइंडकरांनीही आता तो मांडला की विविध प्रकारचे, विविध भावनांचे, विविध मतांचे पक्ष एकत्र याही पूर्वी एका पक्षाच्या विरोधात आलेले आहेत आणि त्यावेळेचे निकालही पहा. यावेळेला याच्यातून असं जे कोणी सांगतं त्यांना हेच सुचवायचं असतं की ही जी काही आता मोदी विरोधकांची एकजूट आहे ती तितकीच बलशाली आहे आणि त्याचा निकाल हा विद्यमान सरकारला आणि विद्यमान पंतप्रधानांच्या पराभवाच्यासाठी कारण ठरेल. संजय तिवारी, तेव्हा काय झालं होतं, आता काय झालंय, फरक काय आहे? प्रसादजी, यांना एक माझा प्रश्न आहे की मग युपीए काय होतं? युपीए मध्ये एका स्टेजवरती सगळे हात एकमेकाला गुंफून वरती हात करून जे फोटो काढले होते, आजही इंटरनेटवर जा तुम्हाला मिळतील. युपीएचे 2014-2019 चे फोटो बघा. मग युपीए काय होतं? आजच एकी आहे तर मग तेव्हा एकी नव्हती का? आणि मग युपीए मध्ये इतका विश्वास होता आणि जनतेचा विश्वास होता, तर मग निकाल काय लागले? आणि मग युपीएचं नाव बदलून आता इंडी अलायन्स करायची काय गरज पडली? हा सगळं म्हणजे मला असं वाटतं की आपण जर
सापेक्ष पद्धतीनं आणि इन डेप्थ जर आपण अनालिसिस केलं तर हे सगळं निराशावादी चित्र आहे. जनतेला सशक्त विरोधी पक्ष हवा आहे, विरोधी आघाडी हवी आहे, जनतेला यांच्यावर विश्वास टाकायची इच्छा असेलही कदाचित, पण यांचा परस्परमध्ये समन्वय आणि विश्वास नाही आहे. जनता विश्वास कशी टाकणार? यावर जयंत माइंडकरांचं उत्तर लागेल. जयंतराव, पटकन 30 सेकंदात उत्तर द्या की परिस्थिती याही पूर्वी जवळपास अशीच होती. याही पूर्वी एनडीए विरुद्ध यूपीएच लढाई झाली, एकदा नाही दोनदा झाली, दोनदा निकाल काय आले समोर आहे. एक मिनिट. पहिली गोष्ट 2014 आणि 2019ला त्या मानाने एनडीए अस्तित्वात होतं. भलेही दोन्ही वेळेला भाजपला एनडीएची गरज नव्हती. आज एनडीएचा प्रॉमिनंट म्हणजे काय ते भाजपच्या त्यांना कुठून 100 पक्ष दिसले मला माहिती नाही. ठीक आहे, त्यांना गल्लीबोळातले कुठलेही पक्ष दिसले असतील. तुम्ही एनडीएची यादी वाढवा. माझ्या दृष्टीने एनडीए संपलेला आहे सध्या. एनडीए म्हणजे एनडीए नाहीच, तो फक्त भाजप आहे. हा एक याच्यावर पटकन गणेश हाके बोलणार आहेत. गणेश हाके, एनडीए आपण संपवलेला आहे आणि प्राप्त स्थितीमध्ये समोर एक इंडी अलायन्स नावाचा प्रकार उभा राहत असताना भारतीय जनता पार्टीच एकमेव एनडीएत उरली आहे, हे खरं आहे? नाही, मला तर दुसरा प्रश्न म्हणजे माइंडकरांना विचारायचे की जे गल्ली बोळातले हे पक्ष वापरतात, आता ह्यांच्या बरोबर असलेले पक्ष काही राष्ट्रीय पक्ष आहेत का? हे सगळे कुठले पक्ष आहेत माइंडकर? हे सगळे प्रादेशिक पक्ष आणि अत्यंत आपलं खरं म्हणजे त्यांची ताकद आता म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष आहे. त्यांची ताकद आपल्या महाराष्ट्रात किती आहे? काँग्रेसची महाराष्ट्रात किती ताकद आहे? यांना काय म्हणायचं? यांना गल्ली बोळातले पक्ष म्हणायचं का माइंडकर? महाराष्ट्रामध्ये आज एक खासदार ज्या काँग्रेस पक्षाचा निवडून येतो आणि देशामध्ये ज्यांचे 42-43 खासदार असतात त्यांना काय म्हणायचं? गल्ली बोळातला पक्ष म्हणायचं का त्यांना आपण? मला म्हणायचं आहे याच्यावरचं उत्तर बालाजी काडेंकडून घेऊयात. आता जयंतरावांचा संपर्क काही कारणामुळे बाधित झाल्याचं वाटतंय. बालाजी काडे उत्तर देत आहेत तुम्हाला. म्हणूनच आज देशामध्ये सत्ता आहे आमची. जी हाकेजी मुद्दा बालाजी काडेंपर्यंत पोहोचलाय, ते उत्तर देतात, ऐकूयात. आणि पुन्हा 2000 पुन्हा मी तुम्हाला सांगितलं 24ला या देशामध्ये एनडीए येणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं. मला बोलायचंय, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणून बोलतायत, एक लक्षात घ्या की काँग्रेसचे 42 खासदार आहेत, महाराष्ट्रात एक आला, ज्या राष्ट्रवादी फुटली, हे जे काही आरोप करतायत, 70,000 कोटीवरनं नॅचरली करप्ट पार्टी बनणाऱ्या मोदीजींनी लगेच तात्काळ त्यांना सोबत घेतलं. आता ते पवित्र केले वॉशिंग मशीन मध्ये. आणि अशा पद्धतीनं म्हणजे स्वतःच्या याच्यामध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन आपण कसे चांगले आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न केविलवाना भाजप करतोय. भारतीय जनता पक्षाची नियत आता देशातल्या जनतेला कळालेली आहे आणि इंडिया अलायन्सला घाबरलेली भाजपा आणि घाबरलेले पंतप्रधान कशा पद्धतीनं गडबडीमध्ये निर्णय घेत आहेत, कशा पद्धतीनं अत्यंत बाळबोध पद्धतीचे वाक्य येत आहेत, बाळबोध पद्धतीचे स्टेटमेंट्स येत आहेत आणि ही घबराट देशातल्या लोकांना कळतीये. त्यामुळे काँग्रेस हाकेजी उत्तर द्या, आपल्यासाठीची वेळ आहे. बालाजी गाडे म्हणतात तुमच्याकडे काही वेगळं वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीन मध्ये एक वॉशिंग मशीनची पावडर पण आहे वेगळी, जी अपवित्रांना पवित्र करून घेते. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून किती वर्ष बसलेला होता, तेव्हा ते वाईट नव्हते, ते भ्रष्टाचारी नव्हते. त्यांना तुम्हाला आज ते भ्रष्टाचारी दिसायला लागले का? माझं म्हणणं तुमचे नेते देशाचे एक लक्षात घ्या की साहेब, तुमचे राष्ट्रीय नेते विश्वगुरु नरेंद्र मोदीजी जर म्हणत असतील नॅचरली करप्ट पार्टी, तुम्हाला कसे चालतात? तुम्हाला ही नैतिकता तुमची योग्य आहे का? नाही, तुम्ही हे बघा, तुम्ही नेहमीप्रमाणे मुद्द्यापासून पळू नका, उत्तर द्या. तुम्ही नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या, तुम्ही मुद्द्यावरती बोला हाके साहेब. नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्यांना तुम्ही सोबत घेतलंय, आम्ही आरोप केले नव्हते. तुम्ही नॅचरली करप्ट पार्टी म्हणून खासदार निवडून आले, आता त्यांनी हाके साहेब मुद्द्यावर बोला, मुद्द्यावरती बोला. हाके साहेब मुद्द्यावर बोला. जागा मागायच्या, आता 16 जागा मागून मला सांगा प्रत्येक जण. हाके साहेब तुम्ही सभेतलं भाषण करत नाही, तिथं मुद्द्यावरती बोला, भूमिका मांडा. नॅचरली करप्ट पार्टी तुम्ही आरोप केले, तुम्ही धरणाचे सिंचन घोटाळ्याचे आरोप केले. आता पवित्र झाले का ते? आता पवित्र तुम्हाला यादी वाचून दाखवता, यादी वाचून वादात हस्तक्षेप याच्यासाठी करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये वेळ जातोय. पटकन संजय तिवारींपर्यंत पोहोचूयात. संजय तिवारी, एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे या चर्चेत, तो समोर आलाय.
त्यानिमित्तानेही आपण निश्चितच मतप्रदर्शन करावं अशी अपेक्षा आहे. मुद्दा असा आहे की ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या कडे वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीन मध्ये एक वेगळी पावडर आहे असं सांगितलं जातं, तेव्हा तेव्हा हे विसरलं जातं की हे मूळ वॉशिंग मशीन तर महाराष्ट्रात शरद पवारांकडे होतं. त्यांनीच तर पुलोद स्थापन केली ना, आणि पुलोदच्या जन्मातून खऱ्या अर्थानं त्यांनीच राजकीय दृष्ट्या विरोधकांच्या सोबत सत्ता स्थापन करावी, स्वतःचेच पक्ष स्वतः फोडावेत, हेच सूत्र दिलं. आणि तीच वृत्ती आणि त्याच संदर्भातली राजकारणाची पद्धत ज्यांना आवडते त्यांच्यासोबत आज काँग्रेस आहे. संजय तिवारी. अगदी बरोबर प्रसादजी, या विषयावर खूप बोलता येईल, खूप चांगली चांगली उदाहरणं देता येतील. पण आपला आजचा जो विषय आहे तो इंडी अलायन्स मधल्या सूर जुळणे किंवा न जुळणे त्या विषयावर आहे. माझा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, जो मी विचारला होता की युपीए मध्ये काय वाईट होतं की इंडी अलायन्स नवीन नाव ठेवावं लागलं. यांचे नेते आपसात एकमेकांना विचारून एखाद्या कार्यक्रमात जात नाही, मग नंतर शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे पुण्याच्या कार्यक्रमात मोदी सोबत का होते याच्यावरती उद्धव ठाकरेंच्या सामन्यामध्ये अग्रलेख त्यांना लिहून विचारावं लागतं. आता साऊथ मध्ये उदयनिधी स्टॅलिननी जो सनातन धर्माच्या वरती टीका केलेली आहे, ए राजांनी त्याच्याबद्दल खूप आक्षेपार्ह अशा पद्धतीने भाषा वापरली आहे. त्यानंतर आता त्यांनी हिंदी भाषेचा विषय काढलेला आहे. तर हे सगळे विषय काढताना डीएमकेच्या त्या नेत्यांनी इंडी अलायन्सच्या बाकी नेत्यांना पक्षांना विचारलं होतं का? अजिबात नाही. आतापर्यंत तर यावर काँग्रेसनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही दिली, मौन बाळगलं. आणि इतकं सगळं कमी की काय, येत्या दिवसांमध्ये ही सगळी मंडळी त्याच स्टॅलिनचा पाहुणचार झोडायला तामिळनाडूत जाणार आहेत. बालाजी गाडे, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. मी आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी एक पटकन छोटीशी रिॲक्शन प्रतिक्रिया जयंतरावांकडून घेतो. जयंतराव, एका गोष्टीचा खुलासा तुम्ही करा, विश्लेषण म्हणून करा. युपीएचं नाव बट्टा लागलेलं होतं म्हणून इंडी अलायन्सचा जन्म दिलाय का, केवळ आणि केवळ बारसं केलंय का नवं? मला असं वाटतं की 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुका मी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. काँग्रेस विरुद्ध अनेक ठिकाणी रिजनल पार्टी, कम्युनिस्ट एकमेकांच्या समाजवादी लढलेले आहेत. यातले जवळपास सगळे अपवाद फक्त ओरिसाचा बिजू जनता दल, त्याच्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, हे 3 पक्ष सोडले तर आज देशातल्या 28ही राज्यात सर्वच्या सर्व ठिकाणी काँग्रेस प्लस रिजनल पार्टीचं अलायन्स दिसत आहे. ठीक आहे, मग याच्यावर पटकन बालाजी गाडे, चर्चेच्या शेवटल्या टप्प्यातला शेवटचाच प्रश्न आहे, पटकन आपण याचं उत्तर द्या की एका बाजूला स्टॅलिनच्या कडून केले गेलेले आक्षेप, वक्तव्य, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं मौन, या गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाहीत असं तुम्हाला वाटतं? नाही सर, एक लक्षात घ्या की स्टॅलिन यांनी केलेलं त्यांचं व्यक्तिगत मत असेल, पण एक मला सांगायचं की जो आजच्या चर्चेचा जो तुम्ही दिलेलं हेडिंग होतं की सूर जुळतायत का नाही, तर ही जी काही बाहेर अफवा पसरवली जाते, मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाला सांगायचंय की सगळे सूर व्यवस्थित आहेत. देशाची लोकशाही, जे काही संविधान 47 मध्ये बदलू, देशाच्या राष्ट्रीयत्वावरती जेव्हा तिकडं जवान मरतायत, शहीद होत आहेत, त्यावेळेला मोदीजी फुलं स्वीकारतायत, अशा परिस्थितीमध्ये देशाचं एक विविधता टिकवण्यासाठी इंडिया एकत्रित आहे. इंडिया एकत्रित. बालाजीराव, एक प्रश्न आला होता पटकन, चर्चेला आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण आपण जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर नाही दिलं. स्टॅलिनच्या भूमिकेबद्दल काँग्रेस का गप्प आहे? हिंदी आणि बगैर हिंदी क्षेत्राचा जो वाद आता दक्षिणेतून सुरू झालाय त्यावर काँग्रेस का गप्प आहे? आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही लोक तामिळनाडूमध्ये स्टॅलिनकडे इडली वडा खायला जाणार आहात? नाही, कॉमन मिनिमम प्रोग्राम असा शब्द आम्ही एकत्रित येतोय असं नुकतंच भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी आठवण करून दिली. तर ह्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये एकत्रित येत असताना देशाची लोकशाही आणि ऐक्य टिकवण्यासाठी आम्ही एकत्रित येतोय. त्यामध्ये त्यांच्या काही वैयक्तिक भूमिका असू शकतात, त्यावरती आमचे वरिष्ठ नेते बोलतील, पण तिथं जाऊन देशातील जे काही भारतीय जनता पक्षानं फोड्यातोडीचं, घोडे बाजाराचं राजकारण तयार केलंय त्याच्या विरोधामध्ये इथली लोकशाही टिकली पाहिजे यासाठी इंडिया अलायन्स काम करणार आहे. आपण याच्यावर एक 30 सेकंदाची पटकन प्रतिक्रिया गणेशजींची घेऊयात. गणेशजी, कसं आहे प्रसादजी, तुम्हाला मी सांगितलं की आपल्या इथल्या
आपल्या अशा आघाड्यांचा इतिहास जर आपण बघितला तर 2014 असेल, 2017 असेल, 2018 असेल, 2019 असेल, मला सांगा की ह्या सगळ्या अशाच म्हणजे निवडणुकीच्या अगोदर अशाच स्वरूपाच्या एकत्र येण्याचं यांनी काय केली म्हणजे एक दिखावा केला आणि शेवटपर्यंत एकत्र येऊ शकलेले नाहीयेत. आणि आजही तुम्हाला मी सांगतो की जागा वाटप आता हरियाणा ऐकून घ्या माईनकर, आता हरियाणामध्ये ते आप म्हणते मी 10च्या 10 जागा लढणार, काँग्रेस म्हणते आम्ही 10 जागा लढणार. अहो मला सांगा जागा वाटपाची जेव्हा यांची मला असं सुरुवात वाटतंय केली ना, हाके साहेब, तो आमचा मिनिमम कॉमन अंतर्गत प्रोग्राम विषय सोडून आहे. द्या, भारतीय जनता पण यांचं पक्षाला जागा वाटप होऊ याच्यावरती शकत विचार नाही याचं करायची कारणच गरज आहे नाहीये. शिवसेनेच्या विरोधामध्ये मोदीजींचे महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोदीजींचे शिवसेनेच्या सल्लागार विरोधात विवेक काँग्रेस देबोराय घटना त्यामुळे बदलण्यासाठी काँग्रेस, आलेला शिवसेना या आहोत जागा असं वाटपामध्ये लिहिताय, होऊ शकणार याच्यावरती नाही. तुमचं मौन का यांचा आहे? जो काही आता याला काय म्हणायचं हा एक फार्स चाललेला आहे. या एक नाटक आहे, नैसर्गिक आहे. या दोन्ही प्रवक्त्यांच्या आपापसातल्या शाब्दिक चकमकीत हस्तक्षेप करावा लागतोय कारण वेळ मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात आणि विविध मुद्द्यांवर विविध प्रश्नांवर आपली मतं मांडलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.